तुम्ही पाहत आहात S10 न्यूज सांगली, लोकशक्तीचा बुलंद आवाज. मंत्री महोदय आणि इतर लोकप्रतिनिधींची चर्चा करून आपण शहरी भागामध्ये काही कडक लॉकडाऊन जो सुरू केला होता त्याचा तो 30 तारखेपर्यंत होता. त्याच्यानंतर सर्व लोकप्रतिनिधींशी कन्सल्ट करून माननीय पालकमंत्री महोदय किंवा राज्यमंत्री महोदय यांच्याशी कन्सल्ट करून असा निर्णय झालेला आहे की आता ज्या पद्धतीने आपण कडक लॉकडाऊन केला होता त्याच्यामध्ये शिथिलता देण्यात यावी. मात्र काही ज्या गोष्टी आहेत ज्या राज्य शासनाने सुद्धा अजून अलाउड केलेल्या नाही, तो जो त्या संदर्भातली जी हे आहे बंधन आहे ती आपण कंटिन्यू करणार आहोत. तर मी थोडक्यात आता इथून पुढे आपल्याकडे कसं राहणार आहे ही ऑर्डर इश्यू करत असताना मी दोन गोष्टी लक्षात घेतल्या की राज्य शासनाने काल जी गाईडलाईन इश्यू केलेली आहे जी इथून पुढे ऑगस्ट महिन्यासाठी सुद्धा लागू असणार आहे, की त्याच्यातले काही महत्वाचे मुद्दे आहेत ते कन्सिडर केलेले आहेत आणि काही गोष्टी आपल्याकडे या बंद होत्या मध्ये आपण जेव्हा लॉकडाऊन सुरू केला होता तर ती त्यामध्ये काही शिथिलता आहेत ते सुद्धा उल्लेख केलेला आहे. तर महत्वाची गोष्ट आहे की जिल्ह्याच्या सीमा ज्या आहेत त्या जनरल प्रवासासाठी जे आहे प्रवासी लोकांसाठी त्या बंदच राहणार आहेत. म्हणजे आंतरजिल्हा मुवमेंट जी आहे ही रेग्युलेटेड राहणार आहे. ई पासची जी सुविधा घेऊन हे करायचं आहे, मूव्ह करायचं आहे, ती सिस्टीम जी आता चालू आहे तीच पुढे सुद्धा आपण कंटिन्यू करणार आहोत. माल वाहतूक जी आहे त्याला कोणतीही अडचण नाही. आंतरराज्य असेल किंवा आंतरजिल्हा माल वाहतूक आहे त्याला कोणतीही अडचण नाहीये. किंवा जीवनावश्यक सेवाशी निगडित, सेवा सुविधेशी निगडित, अत्यावश्यक सेवेशी निगडित अशी जी वाहतूक आहे तिला पण कोणतीही बंधन नसणार आहे. या कालावधीमध्ये रात्री 9 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंतचा जो आपली संचारबंदी होती सकाळी 5 वाजेची ती आपण पुढे सुद्धा कंटिन्यू करणार आहोत. रात्रीच्या 9 वाजेपासून तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळच्या 5 वाजेपर्यंत पहाटेच्या तिच्यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा ज्या आहेत म्हणजे मेडिकल सेवा आणि वैद्यकीय सेवा बेसिकली आणि जर औषध वगैरेच्या निगडित असतील तर तेवढीच त्यांना सूट असणार आहे. बाकी ही संपूर्ण संचारबंदी 9 ते 5 आपली असणार आहे. शाळा, कॉलेज, शैक्षणिक जे क्लासेस आहेत, प्रशिक्षण किंवा शिकवणी देणाऱ्या संस्था आहेत या प्रतिबंधितच असणार आहेत. चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, प्रेक्षागृहे, बार, सभागृह, असेंब्ली हॉल या अशी जी एकत्र जमण्याची ठिकाणं आहेत ती प्रतिबंधित असतील. आपल्या ऑर्डर मध्ये जे काही आता सध्या प्रतिबंधित आहे त्याच्या संदर्भामध्ये राज्य शासनाने काही नंतर वेगळे निर्णय घेतले तर वेळोवेळी आपण राज्य शासनाच्या निर्णयानुसार आणि लोकल सिच्युएशन असेस करून या ऑर्डर मध्ये काही बदल करू. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम किंवा मेळावे हे प्रतिबंधित असतील. धार्मिक स्थळं जे आहेत तिच्यामध्ये फक्त विधिवत पूजेसाठी धर्मगुरू किंवा पुजारी वगळता इतर नागरिकांना धार्मिक स्थळं जी आहेत ती बंदच असणार आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट, इतर आदरातिथ्य सेवा प्रतिबंधित असतील. हॉटेल, रेस्टॉरंट आणि किचन मधून पार्सल देणे, घरपोच सेवा ही संचारबंदीचा कालावधी वगळता इतर वेळेस अनुज्ञेय असेल. काही हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस हे अशा काही आस्थापना ज्या आपण वंदे भारत मधून येणारे जे बाहेरचे लोक आहेत त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी केले असतील किंवा कोविड-19 शी निगडित जे काही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन म्हणून डेझिग्नेट केले असतील किंवा CCC म्हणून डेझिग्नेट केलेले असतील त्यांना मात्र याच्यामधून सूट आहे त्या आपल्या शासकीय नियंत्रणाखाली चालूच असणार आहेत. जिल्ह्यातले सगळे 65 वर्षाच्या वरचे ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, 10 वर्षाखालची बालके, आजार असणारे व्यक्ती यांना अत्यावश्यक गरजा आणि वैद्यकीय सेवा वगळता घरातून बाहेर पडण्यासाठी मनाई करण्यात येत आहे. जे अगोदरही होतं ते आपण कंटिन्यू केलंय. अंत्यविधीसाठी कमाल 20 लोक आणि लग्न समारंभासाठी 50. या संदर्भामध्ये राज्य शासनाने जे आदेश निर्गमित केलेले आहेत की विना वातानुकूलित जी मंगल कार्यालय आहेत किंवा लॉन आहेत या अशा ठिकाणी जे अनुज्ञा केलेल्या आहेत त्या सर्व अटी शर्ती ज्या आहेत त्या आपल्या जिल्ह्यात आपण लागू ठेवणार आहोत.
सर्व ज्या आस्थापना आहे, व्यापारी आस्थापना, या 9 ते 7 या कालावधीमध्ये आपण ओपन ठेवतो आहोत. याच्यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा आणि औषधी ही जी दुकानं आहेत ही 24 तास काही उघडी ठेवावी लागतात. आपल्या औषधांची माहिती आहे ती आपण ठेवणार आहोत. या सर्व ठिकाणी मात्र सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स वगैरे जे आहेत ते आपले नेहमीचे जे नॉर्म्स आहेत ते फॉलो करणं हे बंधनकारक असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा, तंबाखू, सुपारी खाणे, थुंकणे हे सर्व प्रतिबंधित केलेले आहेत. पानपट्टीमधनं पण केवळ पान, गुटखा किंवा ज्या इतर स्वरूपाचे हे आहेत जे अलाउड हे आहे, गुटखा तर बॅनच आहे. सुपारी, तंबाखू किंवा तत्सम पदार्थ जे भेटतात पानपट्टीमधनं त्या फक्त पार्सल स्वरूपात देण्यासाठी म्हणून अनुज्ञेय असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकले तर 500 रुपयाचा दंड जो आहे तो आपण कंटिन्यू केलेला आहे. प्रत्येक नागरिकांनी मास्क म्हणजे फेस कव्हर आपण म्हटलंय 3 पदरी मास्क, साधा कापडी मास्क, रुमाल किंवा इतर कापडाने नाक किंवा तोंड झाकणं हे बंधनकारक आहे. आणि याचं जर उल्लंघन केलं, सार्वजनिक ठिकाणी असं केलं नाही तर 500 रुपयाचा दंड आकारण्यासाठी आपण जो आदेश केलेला आहे तो सुद्धा कंटिन्यू केलेला आहे. कंटेनमेंट झोन जे आहेत त्याच्यामध्ये वेळोवेळी जे काही आदेश निर्गमित केले जातील, फक्त अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंचा जो पुरवठा आहे या व्यतिरिक्त इतर सर्व जे बाबी असतील त्या प्रोहिबिटेड असणार आहे, प्रतिबंधित असणार आहे. कंटेनमेंट झोन साठी जे आपल्या राज्य शासनाचे किंवा केंद्र शासनाचे जे निर्देश आहेत ते वेळोवेळी तिथे जे इश्यू केलेले आहेत ते लागू होतील. क्रीडा संकुल आणि स्टेडियम याचा जो इंडोर सेक्शन आहे तो बंद असणार आहे, तो त्याचा वापर प्रतिबंधित असणार आहे. काही ज्या बाबींमध्ये सूट दिलेली आहे त्याचा आम्ही स्पेशली इथे उल्लेख केलेला आहे. एकतर ज्या गोष्टी आता आपण वरती प्रतिबंधित नाही असं म्हटलेलं आहे किंवा ज्याला परवानगी आहे त्याला वेगळा पास घेण्याची कोणाला काही आवश्यकता नसेल. क्रीडा संकुले, मैदाने यांच्या बाह्य जागा व इतर मोकळ्या सार्वजनिक मोकळ्या जागा या वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या राहतील. पण प्रेक्षक जमण्यासाठी किंवा समूह सराव किंवा एकत्रित खेळ खेळण्यास ते प्रतिबंध करण्यात येत आहे. सर्व शारीरिक व्यायाम व इतर व्यायाम प्रकार जे आहेत हे सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाहूनच करावे लागतील. 5 ऑगस्ट पासून खुल्या मैदानामध्ये गोल्फ कोर्सेस, जिम्नॅस्टिक्स, टेनिस, आउटडोर बॅडमिंटन म्हणजे खुल्या जागेत खेळायचं बॅडमिंटन आणि मल्लखांब ह्या ज्या क्रीडा प्रकार आहेत त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स फॉलो करून 5 ऑगस्ट पासून परवानगी देण्यात येणार आहे. राज्य शासनाने पण काल तशी परवानगी इश्यू केलेली आहे. केश कर्तनालय, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर्स या संदर्भामध्ये राज्य शासनाने जे सुरू करण्यासाठी निर्देश दिलेले आहेत, ज्या अटी शर्ती टाकलेल्या आहेत त्याच्यानुसार त्याचं पालन करून आपल्याकडे सुद्धा ते सुरू असतील. सर्व उद्योगधंदे किंवा बांधकामं जी आहेत ती सुरू राहणार आहेत. जी आपली जिल्ह्याच्या अंतर्गत वाहतूक होते तिच्यामध्ये प्रत्येक जे आपले जनरल इन्स्ट्रक्शन्स आहे की प्रत्येक वापराच्या वेळी असे वाहन जे आहे निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे. प्रवासी, चालक, वाहक यांनी मास्क वापरणं बंधनकारक असेल. हे नियम आपल्याला सगळ्यांना पाळावे लागणार आहे. त्याच्यात प्रवासी संख्या जी लिमिट केलेली आहे दुचाकीला 1+1, याच्या पहिले फक्त 1 होती दुचाकीवर, आता 1+1 जे राज्य शासनाने काल डिक्लेअर केलेले आहे. फक्त हेल्मेट व मास्क घालणं हे बंधनकारक आहे. 3 चाकीमध्ये 1+2 आणि 4 चाकीमध्ये 1+3. तर राज्य शासनाचे जे नियम आहेत त्याच्यानुसार आपण त्याला अलाइन केलेले आहे आपल्या जिल्ह्यातल्या नियमांना. जिल्ह्यांतर्गत जी बस सेवा आहे ही 50% क्षमतेसह चालू असणार आहे. 5 तारखेपासून मॉल्स, आपल्याकडे जे मॉल्स बंद होती ती कमाल म्हणजे सकाळी 9 ते 7 या कालावधीमध्ये सुरू राहतील. परंतु मॉल्स मधली जी खाद्यगृह आहे, रेस्टॉरंट आहे, फूड कोर्ट्स आहे हे बंद राहणार आहे. अशा ठिकाणांमधनं पार्सल सुविधा जी द्यायची आहे ती मात्र संचार बंदीचा कालावधी वगळता ती अलाउ केली जाणार आहे. टेक अवेची सुविधा किंवा पार्सल होम डिलिव्हरीची सुविधा. हे काही मेजर आपल्या लॉकडाऊनचे हे आहेत.
मेजर क्रक्स आहे की आता जो आपल्याकडे एक्सटेंडेड आपण कडक जो लॉकडाऊन केला होता नागरी क्षेत्रामध्ये तो आता आपण संपुष्टात आणलेला आहे. याच्या पुढचे जे आपले नियम आहे हे राज्य शासनानुसारच आहे की जे राज्य शासनाने आपल्याला सर्व राज्यासाठी डिक्लेअर केलेले आहेत. काही ठराविक महानगरपालिका वगळता जस इतर राज्यामध्ये जे नियम आहेत ते आपल्या जिल्ह्यामध्ये आता आपण नागरी आणि ग्रामीण या दोघी भागांसाठी लागू करणार आहोत. पण याच्यामध्ये अभिप्रेत असं आहे की आपली येणारी जी आता आपण स्वतः सगळ्यांना माहिती आहे की एक 7-8 दिवस झाले आपण बघतोय 10 दिवस झाले की जी रुग्णांची संख्या आहे ती आपली 3 आकड्यात गेलेली आहे. म्हणजे किमान 100 तरी आपल्याकडे दररोज निघतच आहेत. तर ही जो वाढणारा प्रादुर्भाव बघता सर्व लोकांना आमचं असं एक आव्हान होणार आहे की अगदी आवश्यकता असेल तेव्हाच त्या लोकांनी बाहेर पडावं. अनावश्यक गर्दी टाळावी. मास्क, पर्सनल हायजीन, इतर ज्या सूचना या संदर्भातल्या याचं काटेकोरपणे पालन करावं. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे की जर कोणाला काही त्रास होत असेल तर कृपया ते अंगावर काढू नये. तातडीने आरोग्य यंत्रणेला अप्रोच करावं जेणेकरून सिरियस कंडिशन मध्ये त्याचं पर्यवसन न होता लवकर जर आपण त्यांना डिटेक्ट करू शकलो तर त्यांना उपचार वेळेवर मिळतील आणि आउटकम पण चांगलं असतं. ते असे सगळे लोक जे बरे झालेले आहेत फक्त जे डिले होऊन आलेले आहेत ज्यांचं वेळेवर निदान झालं नाही किंवा ते हॉस्पिटलमध्ये येण्यास उशीर झाला अशा लोकांमध्येच आपल्याला दिसतंय की ते सिरियस झाले किंवा काही जण तिच्यामध्ये दगावले. तर ते अवॉइड करण्यासाठी लवकरात लवकर त्यांनी अप्रोच करणं हे एक आव्हान सगळ्यांना राहणार आहे. लॉकडाऊनच्या संदर्भातले हे नियम आहेत. काही आपल्याला याच्यामध्ये शंका असतील किंवा सजेशन्स असतील तर आपण सांगावे. वाहनांचा 1+1 5 तारखेपासून का उद्यापासून? नाही, ही 31 तारखे म्हणजे 1 ऑगस्ट पासून जी आहे ती आहे. वाहनांच्या बाबतीमध्ये जे काही राज्य शासनाने आता काल निर्देश दिलेले आहेत ते 1 तारखेपासून नवीन निर्देश जे आहेत ते जसं की हा वाहनांचा जो ऍडिशनल आहे तो आणि बाकीचे 2 जे आहेत ते 5 तारखेपासून आहेत. वाहनांचा जो आपण 1+1 अलाव केलेला आहे हे 1 ऑगस्ट पासून असणार आहे. आणि जे खुल्या मैदानामधले जिम्नॅस्टिक्स वगैरे किंवा खुले बॅडमिंटन मल्लखांब हे जे वाहन प्रकार आहेत आपले क्रीडा प्रकार आहेत ते 5 तारखेपासून प्लस मॉल्स हे पण 5 तारखेपासून होतील. सर सांगली कोल्हापूर जिल्हा बंदी संदर्भात विभागीय आयुक्तांच्याकडे शिथिल करण्यासंदर्भात काही नाही, संपूर्ण राज्यामध्ये आता आपले जे स्टेट गव्हर्नमेंटचे नियम येतात तेच आपण फॉलो करतोय आणि त्याच्यामध्ये अजूनही इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट जी आहे ती रेग्युलेट करण्यासाठी म्हणून सांगितलेली आहे प्रवासी वाहतूक. तर त्या पद्धतीने आपण रेग्युलेट करणार आहोत. आणि आपण हे बघताय की शेजारच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे आता प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तर हे जरा कंट्रोल करण्यासाठी अनावश्यक वाहतूक टाळणं हे खूप महत्वाचं असणार आहे. प्रवासी वाहतूक सुद्धा आपण गेले 8 दिवस लॉकडाऊन असून सुद्धा रुग्णांच्या संख्येत वाढ मोठ्या प्रमाणात झाली दिसते. आता उद्यापासून परत मोकळं झाल्यावर परत संख्या वाढण्याची शक्यता आहे. नेमकं मग लोकांनी कसं लोक काय ऐकत नाही म्हणजे असं लोकांना आव्हान करून लोक प्रतिसाद देत काहीतरी जरा लोकांना प्रतिबंध करणारी यंत्रणा असेल तरच नाही. आता असा विषय आहे की आपल्यालाही माहिती आहे की लोकांची संख्या आहे आपल्याकडे 30 लाख लोक आहे आपल्या जिल्ह्यात. आणि हे जे इम्प्लिमेंटेशन करणारी यंत्रणा जी आहे ती प्रत्येकाच्या मागे तर काही लागू शकत नाही. आपल्या दृष्टीने आपण आता स्ट्रिक्ट जो लॉकडाऊन केला होता त्याचा फायदा डेफिनेटली आपल्याला मिळणार आहे. तो काही इमिडिएटली दिसणार नाही आपल्याला. आता जो काही होणारा संसर्ग जो अपेक्षित संसर्ग होता कदाचित लॉकडाऊन झाल्यामुळे तो जो ज्या प्रमाणात वाढला असता त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात वाढला आणि त्याचा बेनिफिट जो आहे तो आपल्याला येणाऱ्या पुढच्या 8-10 दिवसांमध्ये दिसेल. कदाचित एकदम इमिजिएटली आपल्याला दिसणार नाही. एक थोडासा लॅग असतो आणि त्याच्यानंतर मग एक 8-10 दिवस आपल्याला त्याचा बेनिफिट दिसेल. परंतु सस्टेन्ड बेनिफिट जर आपल्याला हवा असेल त्याचा तर लोकांनी स्वतःहून हे फॉलो करणं खूप महत्वाचं आहे. कारण की आता आपण बघतात की जसं नागरी भागामध्येही आपण लॉकडाऊन केला किंवा कर्फ्यू लावला होता तर त्याच्यामुळे आर्थिक चक्र जे आहे ते जिल्ह्याचं बंद पडतं. जर खूप अनावश्यक म्हणजे खूप जास्त अशी अनावश्यक गर्दी झाली लोकांनी त्याचे नियम पालन केलं नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये जर केसेस निघायला लागल्या असं जाणवलं की पुन्हा एकदा आपल्याला हा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची आवश्यकता आहे तर मग तसा निर्णय आम्हाला त्यावेळी घ्यावा लागेल. पण असं ते केल्याने मग जे होणारं नुकसान आहे जी अडचण आहे ती
टाळण्यासाठी लोकांनी आता स्वतःहून काही प्रिकॉशन्स घेणं खूप आवश्यक आहे. एकूण जिल्ह्यात सर आता मृत्यूचं प्रमाण फार वाढलं नेमकं काय त्याला कारण म्हणजे काय उशिरा उपचार होतात म्हणून का योग्य उपचार काय नाही, मृत्यूच्या बाबतीत आता जर जिल्ह्याचं आपण बघितलं, कालचा रिपोर्ट आपल्या जिल्ह्यामध्ये 2063 केसेस एकूण आपल्याकडे आयडेंटिफाय झालेले आहेत आणि त्यातले 68 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि जिल्ह्याच्या बाहेरचे जे आहेत असे 25 लोकांची मृत्यू झालेला आहे. तर मी पहिले सुरुवातीला जिल्ह्याच्या अंतर्गत जे आहे त्याच्याबद्दल बोलतो. त्याचं प्रमाण जे आहे ते आपलं स्टेटचं जे ऍव्हरेज आहे त्या तुच्यात आहे, म्हणजे खूप एक्सेसिव्ह नाही. डेफिनेटली हे कमीच केलं पाहिजे, त्यात काही वादच नाही आहे. हे प्रमाण आपल्याला जे म्हटलेलं आहे गाईडलाईन्स आहे की 1% खाली आपल्याला आणायला पाहिजे. त्या दृष्टीनेच आपले प्रयत्न चालले आहेत. पण यात अडचणी आम्हाला जे येतात आहे की गेले काही दिवस झाले जे आपल्याकडे मृत्यू होतात आहेत ते हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर एक 24 तासाच्या आत किंवा 48 तासाच्या आत होतात आहे. आणि त्याचं कारण असं आहे की लोक बरेचदा जेव्हा वेळेवर यंत्रणेकडे यायला पाहिजे किंवा हॉस्पिटलला अप्रोच व्हायला पाहिजे, जेव्हा सुरुवातीला काही त्रास असतो आणि जर आपलं वय जास्त आहे किंवा आपल्याला काही कोमॉर्बिडिटी आहे, म्हणजे आपल्याला अनकंट्रोल डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, काहींना कॅन्सर वगैरे सारख्या हे आहेत व्याधी आहेत, तर या छोट्या हे इनिशियल स्टेज मधलं जे इन्फेक्शन आहे अशा लोकांनी लाईटली न घेता, अंगावर न काढता जर तातडीने आरोग्य यंत्रणेला अप्रोच केलं तर त्यांच्यावर वेळेत उपचार चालू होतात. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला मॉर्टॅलिटी जर कमी करायची असेल तर लोकांनी वेळेवर आरोग्य यंत्रणेपर्यंत येणे. याच्यासाठी आपण सर्वे सुरू केलेले आहेत. अबाव 50चे सर्वे सुरू केलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये पण आहे, अर्बन भागामध्ये पण चालू आहे. परंतु आता आपण बघतोय की बऱ्याचशा केसेसमध्ये, बऱ्याचशा काय म्हणजे आता ऑलमोस्ट 80% अशा केसेस आहेत की ज्यांना ट्रॅव्हल हिस्ट्री वगैरे अशी आपल्याला काही दिसत नाही, म्हणजे लोकल लोकांच्या संसर्गातून झालेल्या त्या केसेस आहेत. त्यामुळे असा एक स्पेसिफिक टार्गेट ग्रुप आपल्याकडे नाहीये किंवा त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांच्यावर रेग्युलर वॉच ठेवला तर आपण त्यांना डिटेक्ट करू शकू. आपल्याकडचे जे अबाव 50चे पण लोक म्हटले तर साधारणतः 2.5 लाख 2,60,000च्या आसपास येतात ते 10%च्या हिशोबाने जरी आपण पकडलं तर या सगळ्या लोकांवर डेली त्यांच्यावर वॉच ठेवणं हे शक्य नाहीये. आपला सर्वे टीम्स आपली जी कपॅसिटी आहे त्याच्यानुसार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचा प्रयत्न करतो आणि आम्ही सायकलही कम्प्लीट करतोय, म्हणजे सायकलिंग पुढे करत राहू. आपण एक सायकल कम्प्लीट झाली की दुसरी सायकल सुरू करू. पण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ज्या लोकांना त्रास होतो आहे त्यांनी तातडीने आम्हाला अप्रोच केलं पाहिजे, कारण शेवटी सगळ्यांपर्यंत ही यंत्रणा जाणं मुश्किल आहे. त्यापेक्षा लोकांना ज्यांना त्रास होतोय त्यांनी जर आम्हाला अप्रोच केलं तर त्यांना आम्ही प्रॉपरली वेळेवर ट्रीट करू शकतो. मृत्यूचं प्रमाण बघितलं तर जे कोविड हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये कमी दिसते, मात्र प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये जास्त डेथ झाल्याचं दिसते. काय नेमकं कारण असतं? नाही, असं आता एकदम मला सांगता येणार नाही, कारण की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जे पेशंटची कॅटेगरी जाते आहे ती वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. म्हणजे काही ठिकाणी जर तिथे सिरियस पेशंट गेलेले असतील किंवा जास्त कोमॉर्बिड पेशंट्स आहेत की ज्यांचं आउटकम थोडं इन्व्हेरिएबली थोडंसं हे असतं, बॅड असतं, तर आता एकदम असं हॉस्पिटलची काही चूक आहे किंवा तिथे ट्रीटमेंट काही व्यवस्थित होत नाही असं कोणाला आपल्याला म्हणता येणार नाही. आम्ही लोकल टास्क फोर्स जी स्थापन केलेली आहे ती टास्क फोर्स अशा वेळोवेळी आता हॉस्पिटल्सला व्हिजिट करतेच आहे आणि आम्ही ते करायला पण सांगितलंय की जे प्रोटोकॉल स्टेट गव्हर्नमेंटने दिलेले आहेत विलेज मेडिकल कॉलेजमध्ये पण फॉलो होतात आहे ते इतर ठिकाणी होतात आहे का हे तपासलं जाईल. मृत्यू दर जर जास्त असेल तर ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काही सुधारणा करायच्या आहेत का. जसं आता आपण म्हटलं की सस्पेक्टेड आयसीयू जे आहे आपलं की जिथे रुग्ण येतो आणि बरेचदा असं होतं की त्यांचे स्वाब रिपोर्ट याच्या अगोदरही त्यांची डेथ होते, म्हणजे फार कमी पिरियडमध्ये त्यांची डेथ होते. तर अशा ठिकाणी ह्या होणाऱ्या डेथ टाळण्यासाठी काय मेडिकली आपण काळजी घेऊ शकतो. तर ही सगळी आता आम्ही टास्क फोर्सला पण सांगितलं की तुम्ही हॉस्पिटल्सला जाऊन व्हिजिट करा सर्व आणि त्यांचे काही सजेशन्स असतील तर ते आपण इम्प्लिमेंट करू. सर, अनेक ठिकाणी नर्सेस आंदोलन करत आहेत, त्याच्याबद्दल काय? नाही, अनेक ठिकाणी तर नाही. मला जेवढं समजलं की एक भारती हॉस्पिटलच्या ठिकाणी झालं होतं आणि त्या संदर्भात काल तिथे म्युन्सिपल कमिशनर आणि SP साहेबांनी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि तो विषय आता संपलेला आहे. म्हणजे त्यांच्या काही जे शंका होत्या त्याचं निरसन केलेलं आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये ज्या कोविडचा रुग्ण जातो त्यावेळी ॲडव्हान्स भरावा ॲडव्हान्स भरा म्हटलं जातं पहिल्यांदा आणि मग असं तर कुठे म्हटलंय आपलं, म्हणजे नाही तिथं भरून घेतला जातो ॲडव्हान्स पहिला, डिपॉझिट भरायला लागतं
आणि त्यामुळे डिपॉझिट अनेकदा अचानक अशी डिपॉझिट लोकांकडे नसतात जागेवर. त्यांना पहिला डिपॉझिट भरा म्हटलं जातं आणि मग पेशंट आत घेतला जातो. 2 ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत. तर डिपॉझिटची अशी काय आहे का म्हणजे? नाही, डिपॉझिटची अशी काही अट नाही आहे. हां. तिच्यामध्ये जे मी अगोदरही सांगितलं की खासगी हॉस्पिटल्स असतील किंवा आता जे महात्मा फुले योजनेमध्ये जे हॉस्पिटल्स एम्पॅनल्ड आहे तिच्यामध्ये पेमेंटची पॉलिसी मी थोडी आपल्याला एकदा समजावून सांगतो, म्हणजे आपल्याला पण कदाचित कशा तक्रारी येत आहे त्याच्यावरनं तुम्ही एकदा हे करू शकाल की ज्या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना आपली जी आहे, जीवनदायी आरोग्य योजना, याच्या अंतर्गत जे एम्पॅनल्ड हॉस्पिटल असेल तिथे जर एखादा एलिजिबल, आता गव्हर्नमेंटने सगळ्यांचाच इन्शुरन्स केलेला आहे, म्हणजे अगोदर जे होतं की पिवळे हे कार्डवाले किंवा ठराविक 1 लाखाच्या उत्पन्नाचे जे केशरी कार्ड होते त्यांच्यावाले, असा विषय नाही. आता हे थ्रूआउट सगळ्यांचंच गव्हर्नमेंटने इन्शुरन्स केलेला आहे. आणि असे जे पात्र असतील ते गेल्यानंतर तिथे काही पॅकेजेस निर्धारित केलेले आहे की या स्कीम अंतर्गत 7-8 पॅकेजेस त्यांनी दिलेले आहेत कोविड-19 साठी. जर तो व्यक्ती कोविड-19 बाधित आहे आणि ते त्याचं प्री ऑथरायझेशन अप्रूव्ह झालं, त्या एखाद्या पॅकेजमध्ये तो बसतो आहे, तर त्याला महात्मा फुले मधनच लाभ मिळणार आहे, कॅशलेस पद्धतीने त्याचं हे होणार आहे. दुसरी कॅटेगरी आहे की ते वेगवेगळे जे पॅकेजेस आहेत त्याच्या काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत की त्या व्यक्तीला कशा स्वरूपाचा त्रास हवा, काय नाही. त्याच्यामध्ये जर तो बसत नसेल, त्याचं प्री ऑथरायझेशन फेल्युअर झालं, तर अशा वेळेस त्यांना पेमेंट करावं लागेल. किंवा जे एलिजिबल नाही आहे या स्कीम मध्ये, पहिल्यापासूनच पेड फॅसिलिटी मध्ये जातात आहे, त्यांना पण पेमेंट करावं लागेल. हे पेमेंट कसं करावं लागेल त्याच्यासाठी शासनाने सर्व रेट्स जे आहेत ते फिक्स केलेले आहेत. आयसीयू बेड, जनरल बेड, आयसीयू बेड विदाउट व्हेंटिलेटर, विथ व्हेंटिलेटर याचे स्लॅब्स टाकून दिलेले आहे. तो GR दिलेला आहे ना आपण, त्या स्लॅबनुसार आहे. तिच्यामध्ये काही गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहे, काही इन्व्हेस्टिगेशन्स आणि ट्रीटमेंट, आणि काही पार्ट जो आहे तो इन्क्लूड केलेला नाहीये, ते पण स्पेसिफिकली मेन्शन केलं आहे की त्याच्याबद्दल आपण कशा पद्धतीने चार्ज करू शकतो. तर त्याच मर्यादेमध्ये जिथे कुठे स्कीम मध्ये एलिजिबल केस आहे ती स्कीम मधनच क्लिअर होईल. जी स्कीम मध्ये एलिजिबल केस नाही किंवा एखादी फॅसिलिटी पेड फॅसिलिटी आहे जिथे स्कीम नाहीये, अशा फॅसिलिटीमध्ये त्या चार्जेसच्या मर्यादेमध्येच त्यांच्याकडे चार्ज घेतले जातील. हे सर्व डॉक्टरांना आपण मीटिंग घेऊन सगळ्यांना क्लिअर सांगितलेलं आहे. त्यांचे जे ऍडमिनचे लोक होते त्यांना सुद्धा, हॉस्पिटल मॅनेजमेंटचे, त्यांना इथे बैठक झाली, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी ती बैठक घेतली. तसंच आम्ही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर नेमलेला आहे त्यासाठी, आणि एक अकाउंटचा माणूस नेमलेला आहे. लेखा म्हणजे ते बिल्स वगैरे तपासायला ऑडिटचे जे लोक असतात ते नेमलेले आहेत. त्याच्यावर नोडल ऑफिसर म्हणून कॅफो आणि DTO जे आहेत आपले डिस्ट्रिक्ट ट्रेजरी ऑफिसर, त्यांची अपॉइंटमेंट केलेली आहे, जेणेकरून चुकीच्या पद्धतीने बिल घेतले जाणार नाही. आणि ऍट द सेम टाइम ज्यांच्याकडनं बिल घेणं अपेक्षित आहे त्यांच्याकडनं तर आपल्याला बिल घ्यावं लागेल, कारण की कोणी प्रायव्हेट डॉक्टर्सही आहे की फ्री उपचार करू शकत नाही. ते स्कीम मध्ये बसत असेल तर स्कीम मध्ये करतील, स्कीम मध्ये नाही बसत आहे तर ते पहिले तपासलं जाईल. प्री ऑथरायझेशन फेल्युअर का झालं किंवा स्कीम मध्ये तो का बसला नाही याची सुद्धा तपासणी केली जाणार आहे. आणि नंतर मग त्या व्यक्तीला जर पेमेंट घेतलं तर ते पेमेंट जे आहे ते आपल्या GR नुसार घेतलं का त्याच्यापेक्षा जास्त चार्ज केले, हे सुद्धा आपल्या लोकांकडनं तपासलं जाईल आणि अशा पद्धतीने त्याचं पेमेंट होणार आहे. काही ठिकाणी ज्या रिसीट दिल्या जातात त्यांना पावती स्वरूपात, त्या साध्या कागदावर शिक्का मारून दिला जातो त्यांनी दिलेल्या पेमेंटचं. कुठलाही कायदेशीर कागद वापरला जात नाही. साधा कागद, बिल बुक, आणि त्याच्यावर फक्त त्या दवाखान्यात शिक्का आणि लिहिलेली रक्कम एवढीच फक्त दिली जाते साध्या कागदावर. ह्याला जोडूनच सर तक्रार काय असेल दवाखान्याच्या संदर्भात, बिलाची किंवा कुठली दुसरी, टास्क फोर्सला संपर्क साधायचा का संबंधित आपले अधिकारी जे आहेत? नाही, याच्यासाठी आपण एक नंबर ऑलरेडी इश्यू केलेला आहे. बघा, एक पत्र काढलं होतं आपण अगोदर की महात्मा फुले किंवा हे स्लॅब्स जे निर्धारित केलेले त्याच्याबद्दल जर तक्रारी करायची असतील तर आपल्याला एक नंबर आपण स्पेसिफिकली दिला होता. आणि जिल्ह्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन जे आहे त्याचे नोडल ऑफिसर आहेत. तर एक नंबरही पब्लिश केला आहे. हवा असेल तर मला तो नंबर पाठ नाही, पण ते लेटर मी तुम्हाला पुन्हा शेअर करतो. मॅडम, आपण ते CS कडनं नंबर घेऊन घ्या आणि ते शेअर करतो तुमच्या. अडचण काय होते, बऱ्याच जणांची सिव्हिल सर्जन साहेब या बाकी सगळ्या कामाच्या व्यस्त असल्यामुळे त्यांना वैयक्तिक फोन लागतो, कारण काय असं की प्रत्येक त्यांचं काही काम चाललं असतं आणि प्रत्येक याला ते हे करू शकत नाही. तालुका लेवलला जरी हे असेल म्हणजे प्रांत तहसीलदार किंवा असं जे काय असेल, लोकांना ते सोपं जाईल त्या तालुक्यात. आणि आपल्या कंट्रोल रूमचे नंबर सुद्धा आहे, तर तिच्यावरही कोणी तक्रार दिली तर आम्ही ती नोंद करून घेऊ आणि त्याच्यावर आवश्यक ती कारवाई करू.
आपल्या कंट्रोल रूमचे नंबर आहे आणि प्लस एक स्पेसिफिक नंबर आपण या अशा स्वरूपाच्या तक्रारीसाठी ठेवलेला आहे. तो नंबर मी आपल्याला शेअर करतो. ती ऑर्डर आहे ऑलरेडी सिव्हिल सर्जनकडनं घेऊन आपल्याला देतो आम्ही. दवाखान्याने पक्की बिलं दिली पाहिजेत अशा एक सूचना आपण दिल्या तर बरोबर. पक्की बिलं साध्या कागदावरची त्याची कुठं नोंद होत नाही सर ते तुमच्या कागदावर. पहिल्यापासून 100 वर्ष असेच बिल देतात. आताही माझ्यासमोर 2 घटना घडल्या तशा पक्की बिल देत नाही सर. आणि त्या दवाखान्यात नाव सांगत नाही कधी पर्सनल सांगतो तुम्हाला. एका तासाच्या व्हेंटिलेटरसाठी 10,000 रुपये घेतले आणि मग बॉडी दिली एका तासाच्या व्हेंटिलेटरसाठी. तर व्हेंटिलेटरची नेमकी फीज किती असते आहे ना ते स्लॅब मध्ये अगदी क्लिअर 10,000 रुपये घेतले त्यांच्याकडून. व्हेंटिलेटर वापरला तर त्या सगळे जे इन्क्लुजन्स आहे म्हणजे ट्रीटमेंट पार्ट आणि त्याच्या इन्व्हेस्टिगेशन वगैरे पकडून कमाल ते 9,000 रुपये पर दिवस असा चार्ज करू शकतात. एक तासासाठी त्यांनी 10,000 रुपये घेतले. एक तासच लावला आणि तो डेट झाला व्यक्ती. महात्मा फुले आणि विमा योजनेत सर्वच आता अगदी हाईट रेशन कार्ड वाल्यांचाही समावेश झालेला आहे. त्यामुळं तो आता क्रायटेरियाच बाजूला झालाय. फक्त पेड आहे का अनपेड सेवा आहे एवढंच बघितलं गेलं पाहिजे. नाही, याच्यामध्ये मी तेच सांगतो की काही जे हे आहे महात्मा फुलेची स्कीम कशी चालते की एखादा पेशंट आल्यानंतर त्याचे इन्व्हेस्टिगेशन किंवा त्याचे सिम्पटम्स वगैरे सगळं करून प्री ऑथरायझेशनला अप्लाय केलं जातं. प्री ऑथरायझेशन म्हणजे त्यांची जी तिथे हे असतं एक सिस्टीम आहे की तिच्यामध्ये पेशंटची सगळी इन्फॉर्मेशन पाठवली जाते आणि ते कोणत्या पॅकेजमध्ये बसतात किंवा कसं हे प्री ऑथरायझेशन चेक केलं जातं पहिले. आणि ते जर अप्रूव्ह होऊन आलं प्री ऑथरायझेशन तर तो स्कीम मध्ये आलेला आहे आणि पुढे आपण त्याला कंटिन्यू करतो स्कीम मध्ये. तर काही केसेसच्या बाबतीमध्ये काही जे त्यांचे सिम्पटम्स असतात किंवा इन्व्हेस्टिगेशनचा जो रिपोर्ट असतो त्याच्यावरनं ते प्री ऑथरायझेशन मध्ये बसू शकत नाही आणि अशा वेळेस ते प्री ऑथरायझेशन फेल्युअर झालं तर मग तो त्या स्कीम मधला पार्ट नसतो, स्कीमच्या बाहेर असतो आणि त्यांचं मात्र मग पेमेंट करावं लागतं. तर मी तुम्हाला जसं सांगितलं की प्री ऑथरायझेशन पण का फेल होतं एखाद्या गोष्टीचं एखाद्या व्यक्तीचं ते सुद्धा तपासणार होतं आपण. म्हणजे एखाद्या एस्टॅब्लिशमेंटने किंवा तिथल्या आरोग्य मित्राने डेटा अपलोड केला तरी सुद्धा जर काही प्री ऑथरायझेशन वारंवार फेल होतात आहे असं जर काही निदर्शनास आलं तर तेही आपण तपासतो. कोणती सर सिम्पटम्स फ्री मध्ये आहे आणि कोणती पे मध्ये आहे. तर औषधं फक्त ते काही जाहीर केलं तर मग लोकांचा गोंधळ उडायचाच प्रश्न येणार. हो सर. त्याचे पॅकेजेस आहेत ना वेगवेगळे. नाही सर, औषधं काही ठराविक आहेत ना ते फक्त पेड करायचे आहेत. बाकी व्हेंटिलेटर किंवा बाकीची उपचाराची पद्धत आहे बाकीच्या उपचाराची पद्धत included आहे. व्हेंटिलेटरला सुद्धा पेड करावं लागेल. नाही हा विषय नाही की ज्या व्हेंटिलेटर वगैरे जर कोणाला लागत असेल ना तर व्हेंटिलेटरचा बेडची काय पेमेंट चार्ज करावं पेड मध्ये असल्यास काय चार्ज करावं ते स्लॅब निश्चित आहे. जो 9,000 रुपये पर डेचा स्लॅब आहे आणि जो स्कीम मध्ये आहे तो स्कीम मध्ये इन्क्लुडेड आहे. जर तो त्या पॅकेज मध्ये हे झालं कोविडच्या पॅकेज मध्ये तो हे झाला तर त्याला व्हेंटिलेटर असो किंवा इतर काही गोष्टी त्याला वेगळ्याने पेमेंट करायची गरज नाही. फक्त जे काही 2-3 गोष्टी ज्या स्पेसिफिकली वेगळ्या म्हटलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने उल्लेख केलेला आहे की पीपी किट जे आहेत पीपी किटचा राज्य शासनामार्फत वेगळे त्यांचं पेमेंट केलं जाणार आहे स्कीम मध्ये सुद्धा. सेकंडली RT-PCR ची जी टेस्टिंग आहे ती टेस्टिंग जी आहे ती गव्हर्नमेंट फॅसिलिटी मध्ये करून घेण्यासाठी आपण सगळ्यांना प्रमोट करतो आहोत. त्या पेशंटने जे स्वॅब कलेक्शन करून गव्हर्नमेंट मध्ये दिलं आपल्या लॅबमध्ये आणि आताही आपल्याकडे 99% ज्या टेस्ट आहेत आपण आपल्याच लॅबमध्ये करतोय तर त्याचं पेमेंट कोणाला करावं लागणार नाही. आणि तिसरं जे आहे की जे इमर्जन्सी ड्रग्ज आहेत म्हणजे हाय कॉस्टचे जे ड्रग्ज आहेत टोसिलिझुमॅब ड्रग आहे किंवा रेमडेसिवीर जे ड्रग आहे हे ड्रग जे आहेत हे त्या स्कीमच्या बाहेर ठेवलेले आहेत. आणखी एक विषय काही ठिकाणी नर्सेस अडचणी वगैरे ठीक आहे परंतु काल जे झालं सेवा सदनमध्ये असं शासकीय रुग्णालयामध्ये किंवा आणखी रुग्णालयामध्ये सुद्धा नर्सिंग स्टाफकडून त्या प्रशासनाची अडवणूक किंवा काम न करणं असे सुद्धा प्रकार वाढवले आहेत. तर कायद्याची आठवण करून देणं गरजेचं झाले का? नाही, हे बघा आतापर्यंत तरी आपल्या सगळ्या नर्सिंग स्टाफने आणि यांनी आपल्याला खूप साथ दिलेली आहे. कधीही असं कोणी हे विषय केला नाहीये की आम्ही ड्युटी करणार नाही आणि खरोखरच उत्कृष्ट म्हणजे त्यांनी सगळ्यांनी चांगली सेवा दिलेली आहे. आता जी काही एक्सेप्शनल केसेस झाल्या तिथे आपण कायदेशीर बडगा दाखवलाच आहे आणि मला वाटतं सर्वच लोकांना त्याची कल्पना आहे की अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने लोक त्यांचं काम अप्रिशिएट करत आहेत जर काम नाही केलं किंवा अडवणूक केली पेशंटची तर त्या पद्धतीने लोकांचा रोषही येईल आणि मग कायदेशीर आम्हाला कारवाई करणं भागही पडेल. हे सगळ्यांना कल्पना आहे. त्याच्यामुळे बहुतेक आपल्याकडे अशा काही केसेस होणार नाही अशी अपेक्षा आहे. साहेब एका पेशंटला किती खर्च येते साधारणतः?
ते पेशंट वाईज आहे, आता त्याचं काय हे नाहीये. संख्या एकदम या 8 दिवसात टप्पा पारच झाला, 2000 पार झाला. नाही, आता आपण एकतर होम आयसोलेशन पण सुरू केलेलं आहे, त्याला पण जरा चांगली आपण पब्लिसिटी द्यावी. माझी अशी विनंती आहे की जे असिम्प्टमॅटिक आहे, सौम्य किंवा ज्यांना लक्षणं नाही किंवा अतिसौम्य लक्षणं आहेत, जे 60 वर्षाच्या खालचे आहेत किंवा त्यांना कोणतीही सिरियस कोमॉर्बिडिटी नाहीये आणि ज्यांच्या घरामध्ये किमान 2 रूम्स अशा आहेत, इंडिपेंडेंट रूम्स, टॉयलेट अटॅच्ड, की ते व्यक्ती आयसोलेशन मध्ये गेल्यावर पूर्णतः तिथे राहू शकते आणि बाकीचे लोक दुसरीकडे राहू शकतात. अशा लोकांसाठी होम आयसोलेशन सुरू केलेलं आहे आणि त्याचा वापरही आपण सुरू केलेला आहे. शहरी भागात तर ऑलरेडी आता होम आयसोलेशन मध्ये बरेच लोक गेलेले आहेत, ग्रामीण भागामध्येही सुरू केलेलं आहे त्यांना. आणि होम आयसोलेशन केलं म्हणजे आपण बघत नाही असा विषय नाही, त्यांचे नंबर्स घेतो आहोत, त्यांना आपल्या कॉल सेंटर मधून 2दा फोन करतो आहोत. आपल्याला कॉल सेंटर जिल्हा परिषद मध्ये तिथून कॉल सुरू झालेले आहेत, महानगरपालिकेचं कॉल सेंटर आहे तिथूनही कॉल सुरू झाले. आपण एक किट बनवलेली आहे आता जिल्हा परिषद ग्रामीण भागामध्ये आणि महानगरपालिका पण बनवते की व्हिटॅमिन सी, झिंक, काही मास्क, सॅनिटायझर्स वगैरे असे किट बनवून ते आपण त्या होम आयसोलेशनच्या व्यक्तीला देणार आहोत, वॉचही ठेवणार आहोत. तर त्यांना विनंती आहे की लक्षणं नसलेले आणि अतिसौम्य लक्षणं असलेले, जी मी तुम्हाला सांगितलं की जे एलिजिबल आहे लोक, त्यांना होम आयसोलेशनच आपण करणार आहोत. आणि जे एलिजिबल नाही, जे आता 60 वर्षाच्या वरचे आहेत आणि त्यांना सिरियस कोमॉर्बिडिटी आहेत किंवा गर्दीच्या ठिकाणी राहतात, छोटं घर आहे, आयसोलेशन करण्यासाठी पुरेशी जागा नाहीये, अशा व्यक्तींना मात्र आपण CCC मध्ये, जर त्यांना लक्षणं नसतील तरी त्यांना आपण CCC मध्ये आणणार आहोत. ते कंटिन्यू राहील. काही ठिकाणी सर पेशंट ज्यावेळेला पॉझिटिव्ह रिपोर्ट होतोय, ज्यावेळेला पेशंटला आणायला आपली आरोग्य यंत्रणाला जाते, तर त्या ठिकाणी असं भीतीचं वातावरण निर्माण होते, असं त्या रुग्णांची तक्रार आहे. ते पेशंट आणायला गेल्यानंतर अगदी मोठ्या स्टॉक संख्येने 25-30 लोक जातात, गडबड होते, त्यांना असं भीतीचं वातावरण निर्माण होते आणि ती पेशंट आजारापेक्षा भीतीनं जास्त मरतायत का, अशी चर्चा चालू आहे. भीतीने काही कोणी मृत्यू पावत नाही. काहीतरी फिजिकल हे असल्याशिवाय तर असं काही मृत्यू होतो म्हणजे खूप सिरियस असतं ते, असं काही नाहीये की एकदम अचानक होऊन जातं. तब्येत खराब नसली तरच त्याचा आउटकम तसं होणार आहे. घाबरू नये हेच आवश्यक आहे. आता बेसिकली तिथे गेल्यानंतर आपल्याला सॅनिटेशनची प्रक्रिया करावी लागते, तिथले जी त्यांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आहे ती करावी लागते, डॉक्टर्स असतात त्या टीम बरोबर, तर त्यामुळे स्टाफ जास्त दिसतो. पण असं काही आपण सगळ्यांना सांगितलेलं आहे की घाबरवण्याचं काही कारण नाही कोणाला. नाही साहेब, महापालिकेकडे अशी यंत्रणा नाही काय, जिथं होते तिथं तेवढेच करतात, बाकीच्या ठिकाणी सगळीकडे वाढत केलं तर कमी संख्या होऊ शकते ना. काय सॅनिटायझर वगैरे करतात की नाही, धुराच्या गाड्या येतात की नाही, ते त्या तेवढ्या एरियापुरतंच होते, सगळ्या भागात होत नाही साहेब. डेंग्यूचे पण प्रमाण वाढायला लागले सांगतो, डासांचे म्हणजे वाढलेले आहेत. म्युन्सिपल कमिशनरशी बोलतो मी असलं, त्यांना पण त्यांनी जे आहे फवारणीचं नियोजन केलं होतं असं मला त्यांनी सांगितलेलं आहे की रेग्युलरली वॉर्ड्स त्यांनी टाइम टेबल बनवलेलं आहे, त्या पद्धतीने होत आहे की नाही आम्ही एकदा तपासतो. माझ्याकडे ती आकडेवारी नाही आहे सध्या, पण सुरू झालेलं आहे. मला आम्ही काल बघितलं होतं की साधारणतः महानगरपालिकेमध्ये मला किती 70 लोक होते. 99 महापालिका नाही साहेब, राज्यात सगळीकडे लॉकडाऊन लागलेलं आहे, पैशाची तर म्हणजे इन्कम काहीच नाही आहे, तरी सुद्धा सरकार एवढं कसं खर्च करायला केवळ आरोग्याची प्रायोरिटी आहे ना, सरकारची ती प्रायोरिटी आहे, त्याचा खर्च केला पाहिजे. पैसा आणायचे पुन्हा जिल्ह्यात लॉकडाऊन लागू नये म्हणजे काय क्रायटेरिया असतो? आता परिसरामध्ये रुग्ण ऑलरेडी वाढत आहेत, ही रिस्क नाही का? नाही, क्रायटेरिया बेसिकली असा आहे की आता आपण एक 8 दिवस हे शेवटी आपल्याला बॅलन्स करावं लागणार आहे की रोगाचा प्रसार, याला लॉकडाऊन केलं म्हणजे काय होतं की थोडंसं पॉज होतो, फक्त संसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये जो होत असतो तो लोकांच्या मुवमेंटमुळे तो काही प्रमाणात कमी होतो आणि त्याचा बेनिफिट थोडा आपल्याला मिळतो, परंतु तिच्याने व्हायरस जो सर्क्युलेशन मध्ये असतो तो काही नष्ट होत नाही, तो तिथेच असतो. त्यामुळे त्याचा बेनिफिट जरूर मिळतो आपल्याला, पण काही ठराविक कालावधी करता मिळतो. परंतु आता जर आपण लॉकडाऊन केलेलं आहे आणि आता सगळं जेव्हा आपण पार्टली जो कडक लॉकडाऊन आहे होता आतापर्यंत, तो आता नागरी भागातला कमी होईल. आणि आता जर लोकांनी काळजी घेतली नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही, पर्सनल हायजीन पाळली नाही, तर मग तेच आहे की पुन्हा व्हायरसचं सर्क्युलेशन मोठ्या प्रमाणामध्ये चालू होईल आणि मग जर एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे संख्या वाढली तर मग पुन्हा आपल्याला असे स्ट्रिक्ट मेजर्स घ्यावे लागतात.
तर म्हणूनच मी तुम्हाला सांगताना अपील केलं की पुन्हा लॉकडाऊन होऊ न देणं किंवा आपण ज्या स्ट्रिक्ट पद्धतीने आपल्याला करावं लागलं 8 दिवस, ज्याच्यामध्ये दुकानं बंद राहिली, इतर काही आर्थिक नुकसान झालं असेल लोकांचं, काहींची उपजीविकांचा प्रॉब्लेम होतो, असं होणं जर न होऊ देणं जर आपल्याला अपेक्षित असेल तर मग लोकांनी स्वतः काळजी घेणं तर खूप आवश्यक आहे की हे सगळी जर काळजी घेतली नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा संसर्ग होईल आणि त्याच्यातनं केसेस वाढतील. तर तेच अपील मी आपल्याला केलं की हे होऊ नये याच्यासाठी आता सगळ्यांनी खूप काळजी घ्यावी, नाहीतर मग पुन्हा शेवटी काय की नाविलाजाने आपल्याला करायला लागेल ते शेवटी. आता लॉकडाऊन हटवलाय, जे चित्र दिसतंय की संख्या वाढणार आहे, तर बेडच्या दृष्टीने कशी येतात ना, आता बेड कमीच पडतं असं एकंदरीत चित्र दिसतं. नाही, बेड कमी पडतं असं मुळीच नाही आहे ऍक्च्युली, कारण सध्या तरी जे आहेत आपल्याकडे आपण बेड्स जे मी तुम्हाला मागच्याही विचारामध्ये सांगितले होते की मल्टिपल हॉस्पिटल्स जे आहेत आपण आता प्रायव्हेट हॉस्पिटल्स पण सुरू केलेले आहेत. नंतर आपल्या एसडीएच मध्ये आपण प्रत्येक जे 10 एसडीएच आहेत तिथे एक 25 ते 30 बेड्स प्रत्येक ठिकाणी आपण सुरू केलेले ऑक्सिजनेटेड बेड्स आहेत ते सुद्धा. तर सफिशियंट आपण आता बेड्स क्रिएट करून ठेवलेले आहेत. इथून पुढेही जर आपल्याला गरज पडली तर काही ऍडिशनल हॉस्पिटल्स आपल्याला गरज पडल्यास आपण आणखी कोविड-19 मध्ये त्याचं हे करू, त्यांना अधिग्रहित केलं जाईल, त्यांची सेवा अधिग्रहित केल्या जातील बेसिकली आणि तिथे उपचार केले जातील. पण सध्या पुरता जो पेशंटचा फ्लो आहे त्याच्यासाठी बेड कमी पडत नाहीये एवढं शुअर. रॅपिड टेस्टला कुठं थांबवणार का हे कंटिन्यू? रॅपिड अँटीजन टेस्ट खूप महत्वाची आहे. सर्व मोठ्या शहरांमध्ये आणि सर्व बऱ्याच महाराष्ट्रातल्या मॅक्झिमम जिल्ह्यांमध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे. त्याचा फायदा तिथे मिळून राहिलेला आहे. तर आपल्याकडे सुद्धा ही आपण रॅपिड अँटीजन टेस्ट आहे ती कंटिन्यू करणार आहे. महानगरपालिकेमध्ये किमान 10,000 आणि ग्रामीण भागामध्ये किमान 10,000. आम्ही जी ऑर्डर प्लेस केली होती ती सुद्धा आम्हाला आज उद्यामध्ये मिळते आहे. तर ग्रामीण भागातही या सगळ्या टेस्ट सुरू होतील. मी जसं तुम्हाला सांगितलं की लवकर लक्षण नसताना पेशंट डिटेक्ट करणं आणि त्याच्यामुळे स्वतःला पण लवकर ट्रीटमेंट मिळते आणि त्याच्यापासून होणारा संसर्गही टळतो. या दोघी कारणांसाठी ही रॅपिड अँटीजन टेस्ट फार महत्वाची आहे. आणि इनफॅक्ट आता कॉर्पोरेशन मध्ये आणि ग्रामीण भागातही काही ठराविक कॅटेगरीतले जे आपले लोक आहेत की ज्यांचा भरपूर लोकांशी डेली संपर्क येतो, व्यापारी मंडळी असतील, भाजीपाला वेंडर्स आहेत, घरोघरी जाणारे काही आता दूध डिस्ट्रीब्युशन करणारे लोक आहेत किंवा ड्रायव्हर्स आहेत, अशा कॅटेगरीच्या लोकांच्या आम्ही प्राधान्याने रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यासाठी म्हणून त्यांना सगळ्यांना आव्हान करतो आहोत. ग्रामीण भागाच्या सुरुवातीला परिस्थिती बघितली तर एकदम आकडेवारी जास्त वाढली होती. माझं ग्रामीण भागात आता बरीचशी गावं ही कोरोनामुक्त सुद्धा झालेली आहे किंवा आकडेवारी पूर्ण कमी आलेली आहे. शहरात आता वाढलेलं आहे. तर काही एक पिकावरून तर परत ते खाली येण्याची शक्यता किंवा डिसीजचं प्रोग्रेशन तसंच आहे. आपण बाकीच्या जर ठिकाणचं बघितलं की जो कर्व वाढत जातो, काही दिवस तो पीक वर मेंटेन होतो आणि मग नंतर तो कमी येतो, असं सगळीकडचंच चित्र आहे. त्याच पद्धतीने आपल्याकडे पण होणं अपेक्षित आहे. ऍटलिस्ट जो फर्स्ट आपण म्हणतो फर्स्ट हे सायकल जी असते तिच्यामध्ये तर असंच अपेक्षित आहे. बेल शेप्ड कर्व म्हणतात त्याला. सर, मंथली पास कामगार आणि उद्योजकांना जे असते तर ते आता पुढच्या महिन्यात पडतील राहणार. जे मंथली पास दिले होते ते आता शेजारच्या जिल्ह्यातल्या याच्यासाठी मुवमेंटसाठी दिले होते. त्या जिल्ह्यातही ई पासने जर आंतरजिल्हा मुवमेंट त्यांनी अलाउ केली तर ते जे पासेस आहे आपले ते राहणार आहे. दुसरं, मुंबईमध्ये समूह प्रतिकार क्षमता जी आता आहे तिथं टेस्ट वगैरे आपल्या जिल्ह्यामध्ये असं काय आपण किंवा महापालिका समूह प्रतिकार क्षमतेसाठी त्यांनी काय केलं की अँटीबॉडी टेस्टिंग केली, सिरो सर्व्हे म्हणतात त्याला. तो तिथे घेतला गेला मुंबईमध्ये. आपल्याकडे असा कोणताही अजून सर्व्हे झालेला नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला किती लोकांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज दिसल्या असं काही पर्सेंटेज आपल्याला माहिती नाही. आणि त्याच्यामुळे अजून हर्ड इम्युनिटी म्हणतो आपण त्याला, तर ती बहुतेक त्याला अजून आता कमेंट करणं शक्य नाही. आणि खूप अर्ली फेज मध्ये आपण हर्ड इम्युनिटीच्या अजून आपला जिल्हा तरी ऍटलिस्ट तरी आपण कमी प्रमाणात आहे. राज्यात इतर जिल्ह्यांच्या मानाने आपण तरी कमी. पण माझं तेच आहे की कमी प्रमाणात आहे त्याच्यामुळे आपण गाफील राहतो आणि त्याच्यामुळे अचानक मोठ्या प्रमाणात ही संख्या वाढते. नाही, लोकांच्या डोक्यात असं आहे की इथं शरीरालाच पाणी. थोडं लोकांना घाबरण्याची गरज आहे. आता माझं तुम्हाला मत आहे की लोकांना थोडस घाबरण्याची गरज आहे की हा व्हायरस जोपर्यंत कम्युनिटीमध्ये सर्क्युलेशन मध्ये आहे तोपर्यंत आणि तुम्हाला जर इन्फेक्शन झालं नाही म्हणजे तुमच्या शरीरात जर अँटीबॉडी नाहीये तर तुम्हाला इन्फेक्शन होण्याची पूर्ण शक्यता आहे जर आपण काळजी नाही घेतली तर. जर आपण बेसिक काळजी नाही घेतली आणि एखादा ससेप्टेबल होस्ट आहे आणि इन्फेक्शन आहे तर त्याला इन्फेक्शन होणारच आहे. त्यामुळे बेसिक काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी
थोडी जी भीती वाटते म्हणजे स्वतःला प्रोटेक्ट करण्यापुरता जेवढी भीती आवश्यक असते या आजाराची तेवढी भीती जरूर ठेवा. एक्सेसिव्ह भीतीची पण आवश्यकता नाहीये. 50 वर्षावरील जे नागरिक आहेत ते बाहेर फिरू शकतात का? म्हणजे कसं आहे, काही आजारी लोक असतील म्हणजे ह्या शिथिलतेमध्ये, पण त्यांना काही आव्हान राहील का? हो, तिच्यात 50 जसं आपण सांगितलं की 65 वर्षावरच्या व्यक्तींबद्दल तर आपण आता ऑर्डरमध्ये स्पेसिफिकली नमूद केलेलं आहे. पण आव्हान सर्वात महत्वाचं आहे की 50 वर्षाच्या वरचे व्यक्ती ज्यांना कोणतेही कोमॉर्बिडिटी आहे म्हणजे कोणता असा सिरियस आजार आहे, मधुमेह आहे, हायपरटेन्शन आहे, कर्करोग आहे किंवा इतरही आजार आहे, अस्थमा आहे, अशा लोकांनी अतिशय आवश्यक असेल तरच घराच्या बाहेरही पडावं. घराच्या बाहेर जेव्हा आपण पडत असाल तेव्हा बेसिकली तुम्हाला जी काळजी घेणं अपेक्षित आहे म्हणजे मास्क, फेस कव्हर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, पर्सनल हायजीन पाळणे, विविध जे आपल्या नॅशनल कोविड डायरेक्टिव्ह आहेत त्यांचे पालन करणे हे करणं बंधनकारक आहे. आणि जर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचे काही लक्षणं जाणवली तर आपण तात्काळ आरोग्य यंत्रणेला व्हिजिट करावी, तिथे सांगावं, जाऊन भेटावं, जेणेकरून जर आपल्याला हे कोविड-19चे इन्फेक्शन झालं असेल तर त्याचं आपलं डिटेक्शन लवकरच्या स्टेजमध्ये करता येईल आणि लवकर डिटेक्ट केल्यामुळे त्याचा आउटकमही चांगला असेल, त्याचं सिरियस आजारामध्ये पर्यवसन होणार नाही आणि आपण मॉर्टॅलिटी पण जी आहे ते सुद्धा प्रिव्हेंट करू शकू. हे सर्व माझं अशा 50 वर्षाच्या वरचे जे आहेत आणि ज्यांना सिरियस कोमॉर्बिडिटी अशा लोकांना माझं एक आव्हान आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई सुद्धा सुरूच राहणार. सुरू राहणार. मास्क असेल, सोशल डिस्टन्स असेल. 50 वर्षावरील उद्योग आणि व्यावसायिक म्हणजे जे कामगार आहेत त्यांच्याबाबत आपण काय धोरण दिलं? नाही, धोरण असं काही नाहीये तिच्यामध्ये. हे बघा आता असं आहे की 50 वर्षाच्या वरचे आहे परंतु त्यांचं रोजगार रोजीरोटीचं हे आहे ते, तर त्यांनी बाहेरच पडू नये असा मुद्दा नाहीये. जर त्यांना वर्क अलाउड वर्क साठी त्यांना बाहेर पडावं लागत असेल तर त्यांनी जावं जरूर, परंतु त्याच्या प्रिकॉशन्स घ्याव्या. परवा मिरज सिटीमध्ये 200 बेड उभारण्याचे आदेश दिले ते पालकमंत्री, त्यावर काय? त्या अनुषंगाने आता 200 टोटल आयसीयू बेड्स करावे असं पालकमंत्री महोदयांचे निर्देश होते, तर ते आपण फेज वाईज मॅनर मध्ये वाढवायचा हे करतो. ऍडिशनल 50 बेड जे आहेत एक्झिस्टिंग आपले बेड्स वगळता आणखी 50 बेड म्हणजे साधारणतः 110 पर्यंत आपली कॅपॅसिटी जाईल असे निर्देश आता आम्ही डीनना दिलेले आहेत आणि डीन सुद्धा त्या पद्धतीने आता तयारी करतायत. या रविवारपर्यंत आयसीयूचे किमान 110 बेड्स मिरजच्या कॅम्पसमध्ये असावेत या संदर्भाचे निर्देश आम्ही डीनना दिलेले आहेत. त्यांनी ते करतायत तयारी पुढे आणि मग फेज वाईज मॅनर मध्ये आवश्यकतेनुसार पुढे आपण वाढवू शकतो.